नमस्ते भाऊ. नगरीच्या या भागात आणि निवडणुकीच्या या दिवसांमध्ये सगळीकडं प्रचाराचा धुराळा उडालेला आहे. पण आपलं जे पाईपलाईन रोड आहे तिथला एकविरा चौक आहे तिथं मात्र भाजीपाल्याचा धुराळा उडालेला आहे. आणि तुम्हाला सांगतो सगळे कामं नक्कीच महत्त्वाचे असतील निवडणुकीच्या निमित्ताने, पण आयुक्त साहेबांनी, महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी एकदा ह्या चौकात उभं राहून सकाळी सकाळी काय गडबड चालू असते ते बघितलं पाहिजे. या चौकातून शाळेतले पोरं, कॉलेजमधले पोरं पोरी कायम ये जा करत असतात. आणि हा मेन रोड आहे, पाईपलाईन रोड हा मेन रोड आहे. तर ह्या रोडवर जे भाजीवाले बसतात त्यांच्यासाठीचे भाजी घ्यायला येते ते तिथं म्हणजे पार्किंग केलेली, त्यांनी त्या रोडची पार्किंग केलेली आहे. रस्त्यावर गाडी लावायची आणि भाजी घ्यायची. आणि भाजीवाले पण जवळजवळ 25% हिस्सा भाजीवाल्यांनी ह्या इथं काबीज केलेला आहे असं म्हणता येईल. आणि ठीक आहे, त्यांचा रोजगार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून असं नाही करायचं की त्यांच्या रोजगारावर पाय द्यायचा, पण तुम्ही तुमच्या पैसे कमावण्यासाठी लोकांचे जीव धोक्यात आणणार आहे का? आता हे बघा, हे म्हणजे रस्त्यात गाडी लावून भाजी घ्यायची, नाही तर गाडीवर बसून भाजी घ्यायची, हे कितपत योग्य आहे? आता ह्याला जबाबदार कोण? म्हणजे महापालिका प्रशासन का या भागात राहणारा सुशिक्षित नागरिक, ज्याला असं म्हणतात की पाईपलाईन रोड, प्रोफेसर कॉलनी या भागात सुशिक्षित नागरिक राहतात. पण मग हे सुशिक्षित नागरिक अशा प्रकारे गाडी रस्त्यात लावून भाजी कसं काय घेऊ शकते? त्यांना एवढं नॉलेज नाही का की बाबा आपल्या अशा प्रकारे वागण्याने एखाद्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, एखाद्याचा जीव जाऊ शकतो? पण नाही, त्याच्याशी कोणाला काही घेणं नाही. आपली सोय झालं महत्त्वाचं. भाजीवाल्याच्या तिथंच गाडी लावायची आणि तिथंच भाजी घ्यायची. आता तुम्हाला सांगतो, तिथून थोडंसं पुढं गेलं ना की यशोदानगरचं मैदान आहे. ते कोणाची खाजगी प्रॉपर्टी असेल नाही तर महापालिकेची असेल मला माहीत नाही, पण तिथं संध्याकाळी बाजार भरतो. मग सकाळी भरायला काय प्रॉब्लेम आहे? आणि अशा प्रकारे रस्त्यात गाडी लावून भाजी घेणं ह्याच्याकडं महापालिका का लक्ष देत नाही, किंवा शहर वाहतूक शाखा ती का लक्ष देत नाही? मग इथं एखाद्याचा जीव गेल्यानंतर, ॲक्सिडेंट झाल्यानंतर लक्ष देणार आहे का तुम्ही? ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा व्हायला पाहिजे. कारण इथं जे आहे ना ते कंटिन्यू गर्दी असते आणि असणार ना हो. हा जो रोड आहे पाईपलाईन रोड, हा पुढं थेट मनमाड रोडला जोडतो आणि इकडं श्रीराम चौकातून पुढं गेलं नामदेव चौकात की तिकडं याला जोडतो, आपल्या छत्रपती संभाजीनगरला, म्हणजे हायवेला. मग हा इतका महत्त्वाचा रोड आहे आणि इथं अशा प्रकारे रस्त्यात गाड्या लावून भाजी घेणं, भाजीवाल्यांना बसू देणं हे कितपत योग्य आहे? याचं उत्तर महापालिकेने किंवा संबंधित प्रशासनाने देणं गरजेचं आहे. तेव्हा मला माहिती आहे की प्रत्येकाला सध्या इलेक्शनचं पडलेलं आहे, इलेक्शन होऊन जाऊन द्या, इलेक्शन होऊन जाऊन द्या. पण तुमच्या ह्या इलेक्शन होऊन जाऊन द्यामध्ये एखाद्याचा गपकन जीव गेला तर त्याची जबाबदारी कोणाची? ह्या रोडवर मोठ्या मोठ्या गाड्या असतात, स्कूल व्हॅन असतात, 4 व्हीलर असतात आणि त्यांना काय दोष देण्यात अर्थ नाही आहे. ते काय गल्ली बोळाने घुसले नाही, ते रोडने जाऊ राहिले. पण गल्ली बोळातले लोक, भाजीवाले हे रस्त्यावर आलेले आहेत, यांचं काय करायचं? हे भाजीवाले पहिले एकविरा चौक ते पारिजात चौक इथं बसायचे, पण तिथं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ते इकडं आले, हे मान्य आहे. पण तो रस्ता काय आणि ह्यो रस्ता काय? दोन्ही हे वाहतुकीचे मुख्य रस्ते आहेत. या दोन्ही रस्त्यांवर भाजीवाल्यांना बसू देणं म्हणजे एखाद्याच्या जीवाशी खेळणं आहे. तेव्हा महापालिका प्रशासन असन, शहर वाहतूक शाखा असन, नाहीतर त्या भागातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना नगरीच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की एखादी वाईट घटना घडायच्या आधी ह्या भाजीवाल्यांचा इलाज करा. आणि इलाज करा म्हणण्यापेक्षा त्यांना जागा द्या. आता जागा कशी द्यायची हे तुम्ही तुमचं बघा, कारण त्यांना काय कुणी आमंत्रण दिलं नव्हतं इथं बसा. कसं होतं, काही दिवस बसायचं आणि ती आपल्याच बापाची जागा आहे असं वागायचं. तेव्हा लवकर निर्णय घ्या.
आणि सगळ्यांना विनंती आहे, नगरी नगरीचा यो भाग जास्तीत जास्त शेअर करा. नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढं पाठवा, कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.